हा आपला भारत देश अजब लोकांचा आहे. आपण जेव्हा अशा कहाण्या वाचतो, तेव्हा प्रश्न पडतो की हे खरोखरच आपल्या भारतात घडतंय का? कारण ज्या देशात आजही 80 कोटी लोकांना रेशनच्या धान्यावर जगावं लागतंय, तिथं सरकारी कर्मचाऱ्यांच्या लाजखोरीच्या बातम्या आपण नेहमी ऐकत असतो. पण नुकतीच अशी एक घटना समोर आली आहे, ज्याने मन अगदी अस्वस्थ होतं. एक साधारण बस चालक हो, जो सरकारी नोकरीत होता, तो अचानक इतका श्रीमंत होतो की 2 वर्षापूर्वी त्याच्या मुलीच्या लग्नात 150 कोटी रुपये खर्च केले जातात. ही बातमी राष्ट्रीय मीडियामध्ये झळकते. पुढे जेव्हा राज्यामध्ये सरकार बदलतं, तेव्हा कारवाई सुरू होते. जेव्हा पोलीस या माजी कर्मचाऱ्याच्या घरावर छापा टाकतात, तेव्हा तिथून 28.5 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि तब्बल 15 किलो सोनं जप्त केलं जातं. आता तुम्ही विचार करा, ही तर एकाच एका केसची गोष्ट आहे. असे किती लोक आपल्या आजूबाजूला असतील, याचा अंदाज आपल्याला नाहीये. हे प्रकरण आहे पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातलं. तिथे बेकायदेशीर दगडखानी, वाळू उपसा आणि टोल वसुलीचं एक मोठं सिंडिकेट चालवलं जात होतं. याचा मुख्य सूत्रधार होता टुलू मंडल उर्फ मोहम्मद निजुगुद्दीन. हा सत्ताधारी पक्षांशी संबंधित असलेला एक मोठा बाहुबली नेता आणि वाळू माफिया आहे. त्याने तर मयुराक्षी नदीवर आपल्या डंपर ट्रक्सच्या म्हणजे वाहवाच्या वाहतुकीसाठी शासनाची कोणतीही परवानगी न घेता थेट स्वतःच खासगी पूल बांधून टाकला. अरे इतकंच नाही, तर सरकारच्या नावाने बनावट ज्या काही पावत्या आहे त्या छापून कोट्यवधी रुपयांचा जो महसूल आहे तो त्याने बुडवला. पण यातला सगळ्यात मुख्य आणि धक्कादायक भाग जो आहे तो म्हणजे त्याचा मेव्हणा आणि त्याचा मॅनेजर मिनार मंडळ. हा मिनार मंडळ उत्तर बंगाल राज्य परिवहन मंडळात एक साधा सरकारी बस चालक होता. सरकारी नोकरी सोडल्यानंतर तो टुलू मंडळच्या आणि सिंडिकेटमध्ये सामील झाला आणि बघता बघता करोडपती झाला. पोलिसांनी जेव्हा चोरांच्या एका चौकशीतून धागादोरा पकडत मिनार मंडळच्या घरावर केंद्रीय दलाच्या मदतीने छापा टाकला, तेव्हा तिथलं दृश्य थक्क करणारं होतं. घरातून 28.5 कोटी रुपयांची रोकड आणि 15 किलो सोनं सापडलं. यात 1 किलोच्या 14 सोन्याच्या लगडी आणि सोन्यांचे बिस्किटं होती, ज्याची एकूण किंमत 50 कोटींपेक्षा जास्त आहे. हे सगळं मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल 5 नोटा ज्या आहे मशीन नोटा मोजण्याच्या आणि सोन्याचे काटे आणावे लागले होते. जप्त केलेल्या ज्या नोटा आणि सोनं आहे ते घेऊन जाण्यासाठी लोखंडांच्या पेट्याचा वापर करावा लागला. आता मी तुम्हाला ही बंगालची गोष्ट का सांगतोय, कारण आपल्या महाराष्ट्रात सुद्धा, मग तो बीडचा गेवराई भाग असो, जालना असो किंवा इतर कुठलाही जिल्हा असो, असे वाळू माफिया प्रत्येक ठिकाणी पसरलेले आहेत. जोपर्यंत राजकीय आश्रय असतो किंवा राजकीय गणित जुळलेली असतात, कनेक्टेड असतात गोष्टी, तोपर्यंत यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही. सत्ता बदलली किंवा राजकीय काही त्यांचं घडामोडी बिनसल्या, ते मगच हे असे छापे पडतात आणि कारनामे बाहेर निघतात. सांगण्याचा उद्देश हाच आहे की हा देश अशा भ्रष्टाचाराच्या वाळवीने आतून पार पोखरला गेलाय. मग ते लाचखोर सरकारी कर्मचारी असोत किंवा असे हे वाळू माफिया वगैरे असो, यांच्यामुळेच देशात एक समांतर काळी अर्थव्यवस्था चालते. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी मंगेश हुसे. धन्यवाद.